किमान 2 धावा आपल्या संघासाठी या खेळाडूने वाचवल्या. कौतुक करावं तितकं कमी. बिग फाईट. धारणी विपक्ष एका बाजूला, हातनोली टीमला आपण पाहताय. खरं तर आमचे अथर्व एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर रविशेठ दुर्गे यांचा संघ धारणी, आणि एका बाजूला या स्पर्धेचे आन बान शान, या स्पर्धेचे प्रणेते सन्माननीय भारतीय जनता पार्टी उत्तर रायगड जिल्हा उपाध्यक्ष सुधीर शेठ ठोंबरे साहेब, त्याचबरोबर आदरणीय मोतीराम शेठ ठोंबरे साहेब यांचा संघ. रोशन सर. खरं तर या मंचावरून रायगड जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय मंगेशजी वाकडेकर साहेब मात्र इथून रजा घेत आहेत. आदरणीय मंगेशजी वाकडेकर साहेबांचे खूप खूप आभार. त्यांनी आपला अमूल्य वेळ या कार्यक्रमासाठी दिला. एक दमदार असे जिल्हाध्यक्ष आपल्याला रायगड जिल्ह्याला लाभले, त्याचा खरोखरच आपल्याला सार्थ अभिमान आहे. त्यांचे मनापासून आभार. इट्स ओव्हर टू रोशन सर. काम करणारा माणूस आणि काम करणाऱ्या माणसाला कामाची पोचपावती या भारतीय जनता पार्टी पक्षाने दिली. याचं उत्तम आणि ज्वलंत उदाहरण म्हणजे आदरणीय मंगेशजी वाकडेकर साहेब. रोहित जाधव यांचा सन्मान करतील. मानसजी ठोंबरे यांना विनंती, रोहित जाधव यांना आपण सन्मानित करावं. गौतम ओसवाल यांचा संघ हातनोली, या खरं तर त्यांच्या मतीने नरेश ठोंबरेला सलग 3 विकेटसाठी तब्बल 20,000चं पारितोषिक आलं. त्या ठिकाणी विकेट हॅट्रिकसाठी नरेश ठोंबरे या खेळाडूला, रायगड जिल्ह्याचं नेतृत्व करणारा एक दमदार असा गोलंदाज नेहमी चर्चेमध्ये राहिला. खुल्या गटाचं क्रिकेट, ग्रामीण क्रिकेट, प्रत्येक फॉर्मॅटमध्ये दमदार कामगिरी करणारा एक वलयांकित खेळाडू. खरं तर नरेश ठोंबरे 4 व्हीलर पटकावणारा खेळाडू नरेश. ओ द विकेट वेगात टाकलाय गोरखसाठी. हार्ड लेंथमध्ये हा चेंडू होता. इथे मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क आहे. बॅटला लागून बॉल शरीराला लागला, त्यामुळे 1 रन मिळेल गोरखला. चेक. संकेत देशमुख यांचाही सन्मान आपण करणार आहोत. त्याचबरोबरीने माजी उपसरपंच सुभाषजी प्रबळकर साहेबांना देखील मानसजी ठोंबरे सन्मानित करतील. बरेच पाहुणे उपस्थित आहेत. नुकताच मंगेशजी वाकडेकर साहेबांची उपस्थिती लाभली. रविदादा दुर्गे यांचं पारितोषिक आहे. गोरख रसाळ आणि त्याचबरोबरीने रोशन पाटील या दोघांसाठी देखील थोड्या वेळात त्याची आपण अनाउन्समेंट करू. रोहित ग्राफिक्स यांच्या मतीने देखील विकेट हॅट्रिकसाठी हातनोली संघाच्या गोलंदाजांना 1,000चं पारितोषिक आलं. त्याचबरोबर प्रदीपजी गोंधळे यांच्या मतीने देखील 3,000 विकेट हॅट्रिकसाठी पारितोषिक. रोशन पाटील ये उडाया, लॉफ केला बॉलला डाऊन दी ग्राउंड. कॅमेरामॅनला संधी होती, त्यांच्या समोरून बॉल निघाला सीमा पार. स्ट्रेट हिट अँड ग्रेट हिट, षटकार. सन्माननीय रोशनजी साठम साहेबांचं देखील इथे आगमन होतं मनपूर्वक. त्याचबरोबर समीरजी देवघरे साहेबांचं देखील इथे आगमन झालंय. सचिनजी ठोंबरे साहेब यांचं इथे आगमन होतं. नरेशजी ठोंबरे साहेब आपलंही स्वागत. विलासजी प्रबळकर साहेबांचं देखील इथे आगमन झालंय. खरं तर मॅन ऑफ द मॅच देणं बाकी आहे. मॅन ऑफ द मॅच प्लेअर आपण मंचावरती या. छोटा बटला सँडी, यात काय सांगायची गरज नाही. छोट्या मूर्तीचा खेळाडू, परंतु लांब मारतो आणि एकाने कॅच पकडले, प्रेक्षक कमाल कॅच पकडले, त्याने मंचावरती या. स्वप्नीलजी खोपकर साहेबांचं देखील इथे आगमन झालंय. रोशनजी साठम साहेब देखील इथे उपस्थित आहेत. प्रबळकर साहेब देखील उपस्थित आहेत. सर्वांचं मनपूर्वक स्वागत. देवा कदम स्फोटक खेळाडू, ज्याने सुरुवातच आक्रमक केली. नैनेश पवारच्या अगेन्स्ट जी त्यांनी बॅटिंग केली पॉवर प्लेमध्ये, जयेश बाद झाल्यानंतर त्याचं विशेष कौतुक करावं. षटकारांची त्यांनी मात्र भाषा दाखवली चौक टीमला, आणि त्या मॅचमध्ये एकतर्फा विजय संपादित केला विघ्नेश 11 वरोसे या टीमने. अभिनंदन देवा, खूप खूप शुभेच्छा. षटकार ठोकला रोशन पाटील या खेळाडूने. त्याच्या बॅटमधून आज षटकाराला. अलीकडच्या काळामध्ये धारणी संघ देखील नेहमी चर्चेमध्ये राहिला, ज्यामध्ये रोशन पाटील, मच्छिंद्र रसाल, गोरख रसाल. चेक. वेदिका हरेश दुर्गे, आसरे ग्रुप ग्रामपंचायत उपसरपंच यांच्या वतीने समालोचन कक्षाला 1,000 रुपयांचं पारितोषिक आले. त्यांच्या मनापासून आभार. बॅक टू बॅक सलग 3 षटकारांसाठी 5,000 रुपयांचं कॅश प्राईज देण्यात येईल. वेदिका हरेश दुर्गे यांच्या वतीने. प्रदीप शेठ गोंधळे यांच्या वतीने सलग 3 विकेटला 3,000चं पारितोषिक आहे हातनोली संघाला. त्यांच्या वतीने आमचे स्कोरर भार्गव आणि आमच्या कॉमेंट्रीसाठी प्रत्येकी 500-500 रुपयाचं पारितोषिक आलं. त्यांचं मनापासून या ठिकाणी आम्ही आभार व्यक्त करतोय. कॉमेंट्री बॉक्ससाठी देखील 500चं पारितोषिक आलं. धन्यवाद. भरभरून मात्र या ठिकाणी बक्षिसांची उधळण तुम्ही या स्पर्धेत पाहताय. खरं तर रोशन सर, या स्पर्धेचा आणखी एक मोठा शिलेदार गौरव ठोंबरे यांनी कॅच जरी पकडली तरी सुद्धा या स्पर्धेचे शिल्पकार मानसजी ठोंबरे आणि मयूरजी ठोंबरे यांच्या वतीने तब्बल 3,000 रुपयांचं कॅश प्राईज.
थर्डमॅनलाच उभा आहे गौरव आणि बघा काय फटका मारलाय. अप्रतिम टायमिंग, डीप मध्ये कमालीचे एफर्ट्स, फुटवर्क दाखवत असताना पायाने मात्र बॉलला थांबवला आणि किमान पुन्हा 2 धावा वाचवल्या. या खरं तर षटकामध्ये फिल्डिंगचा स्टँडर्ड हातनोली संघाचा आपण पाहिला तर डेव्हलप होताना पाहायला मिळाला. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. फर्स्ट ओव्हर कंप्लीट, पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर बिनबाद 15, चांगला स्टार्ट मिळालाय धारणी टीमला. 15 रन स्कोर कार्डवरती. संतोष देशमुख, त्याचबरोबरीने सतीश देशमुख, जितेंद्र देशमुख यांच्याकडून आता जी कॅच होईल, पहिली कॅच होईल त्यासाठी 3000 रुपयाचे आणि खरं तर तुम्ही सध्या मुख्य मंचावरती पाहताय सर्व मान्यवर मंडळी उपस्थित आहेत. सर्वांना सामना मात्र इथे पाहायचे. रोशन सर कॉमेंट्री बॉक्समध्ये जोडले गेले. त्याचबरोबरीने सध्या तुम्ही स्क्रीनवरती पाहताय मयूरजी ठोंबरे यांना पाहुण्यांचं स्वागत पुन्हा एकदा. खरं तर या स्पर्धेसाठी प्रचंड मेहनत घेतली रोशन सर, मयूरजी ठोंबरे आणि त्याचबरोबर मानस ठोंबरे यांनी. आज खरं तर डॅशिंग डायनामिक खरं त्यांची पर्सनॅलिटी तुम्ही पाहताय. मयूरभाई सध्या ऑन स्क्रीन आहेत. युवा नेतृत्व या परिसराचे, घरातूनच खरं तर वारसा लाभलाय समाजकार्याचा, राजकारणाचा, प्रत्येक गोष्टीचा. असे एक दमदार अष्टपैलू व्यक्तिमत्व सध्या तुमच्या स्क्रीनवरती आहे. त्या ठिकाणी आमचे मयूरजी ठोंबरे साहेब. यस, नक्कीच डायनामाइट, यात तीळ मात्र सुद्धा शंका नाही. तुळशीरामजी ठोंबरे आणि जगू शेट्टे सर यांचं देखील आगमन झालंय. आपलं सहर्ष स्वागत. प्रदीपजी गोंधळे यांच्या वतीने सलग 3 विकेटसाठी प्रत्येक गोलंदाजाला 3000चं पारितोषिक. हातनोली संघ खेळतो आणि त्यांच्या बरोबरीने देखील कदर या परिसरातला आणखीन एक ताकदवर संघ धारणी. अथर्व एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर कदर आमचे मित्र रवी दुर्गे, ते देखील या स्पर्धेचे आयोजक आहेत. प्रचंड मेहनत त्यांची देखील राहिली या स्पर्धेसाठी. सेकंड ओव्हरला सुरुवात झाली. रेल्वे ट्रॅक एंड कडून मात्र या षटकाला सुरुवात झाली. बॉलिंग मार्कमध्ये आणखीन एक लिजंड आलेत. त्या ठिकाणी सुनील ठोंबरे, गेले कित्येक वर्ष हातनोलीच्या क्रिकेटसाठी दमदार योगदान देणारे सुनील ठोंबरे, लेफ्ट आर्म सीमर. पहिलाच बॉल पिक केला त्या ठिकाणी. ऑन साईडला गोरख रसा त्या ठिकाणी आहेत. चांगलं कॉलिंग कम्युनिकेशन दोघांमध्ये पाहायला मिळालं. त्याच वेळेला सिंगल मिळाली. सामनावीराचे मानकरी देवा कदम, छोटा पॅक परंतु मोठा इम्पॅक्ट त्याने मागच्या मॅच मध्ये टाकला आणि हा खेळाडू ठरला होता सामनावीर. सिंगल घेत असताना एंड बदलला. धावा सध्या स्कोर कार्ड वरती आहेत त्या ठिकाणी 16 धावा, 16 लॉस ऑफ 0. भागीदारी होत झालेली आहे पहिल्या विकेटसाठी 16 धावांची. खरं तर या दोन्ही बंधुराजांसाठी चौकगावचे उद्योजक अशोक शेठ ओसवाल साहेब यांच्या वतीनं खूप साऱ्या शुभेच्छा आल्या. त्यांचे मनापासून आभार. आणि पुन्हा एकदा कटआउटला जर का डिरेक्टली हिट मारला तर अशोक शेठ ओसवाल यांच्याकडून देखील 5000, म्हणजे आपण आता 1,40,000च्या आकड्यापर्यंत हळूहळू पोहोचतोय. न भूतो न भविष्यती इतकं मोठं पारितोषिक आहे या ठिकाणी षटकारासाठी. एक षटकार, भरपूर पारितोषिक. लॉफ केल्या बॉलला आणि इथे वाडी स्ट्रॉंगांना बॉल निघालाय. फ्लॅट अँड फ्युरियस, सीमा पार षटकार. साठी पारितोषिक येत आहे करण शेठ कृष्णा पारंगे यांच्या वतीने. प्रत्येक षटकाराला या मॅच साठी 1000 रुपयांचं कॅश प्राइज मात्र देण्यात येईल. प्रत्येक षटकारासाठी 1000 करण शेठ पारंगे. यस, आणि मी या मंचावरती देवघरे उपसरपंच समीरजी देवघरे, रवीजी दुर्गे मात्र अथर्व एंटरप्राइजेस CHB धारणी. तर एका बाजूला अंबिका किराणा स्टोर्स, आई एकविरा हातनोली, गोट्याभाई, गौतम ओसवाल ज्यांच्या वतीने देखील सलग 3 विकेटला 20,000. फुलटॉस बॉल हलक्या हाताने सॉफ्ट हँडेड केले. मिडॉनला फिल्डर आहेत, फेकी वेगात आली आहे परंतु ऑन दी स्टम्प्स नेमबाजीमध्ये निष्णात व्हावं लागेल या क्षेत्ररक्षकाला. परफेक्ट थ्रो आला असता तर कदाचित संधी निर्माण झाली असती. आणि इथे मात्र चिक्की सिंगल पूर्ण करत असताना हे दोन्ही खेळाडू. प्रेक्षक मोठ्या संख्येने मैदानाच्या चहूबाजूला या ठिकाणी आपण पाहताना आजच्या रात्रीमध्ये एका प्रेक्षकाला रोशन सर, कल्पेशजी कोळंबे, आदेशजी कुंभार आणि भूषणजी शेवणेकर सर इथे देखील उपस्थित झाले. त्यांचाही आभार. आणि त्याचबरोबरीने जे क्रीडांगणावरती आणि आणखी प्राइज मात्र वाढलेलं आहे. दोन्ही कटआउटला कोणी डायरेक्टली हिट केला, ज्या पारितोषिकाची चर्चा रोशन सर सातत्याने येते होते. पहिला जो फटका मारेल त्या कटआउटच्या दिशेने कोणत्याही बॅनरला, एका बॅनरला जरी तो फटका लागला तरी सुद्धा तब्बल
आकडा जाऊन पोहोचलाय ओसवाल साहेब तब्बल 1,40,000च्या आसपास, कारण महेश दुर्गे साहेब यांच्या वतीने देखील 5,000 रुपयांचं ॲडिशन अद्यापही करण्यात आलेलं आहे. मला वाटतं मैदानावरती असणारे हे कटआउट्स आहेत सुधीर शेठ ठोंबरे आणि मोतीराम शेठ ठोंबरे साहेबांचे, हे आता या स्पर्धेचं खास आकर्षण बनलंय. आणि त्या कटआउटला जो खेळाडू षटकार हिट करेल त्याला तब्बल 1,40,000 प्लस पारितोषिक त्या ठिकाणी मिळेल. लॉक केला बॉल अगदी त्याच दिशेने उंची घेत असताना बॉल निघाला सीमा पार. इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार. प्रत्येक षटकाराला डीजे मास्टर प्रत्येक षटकाराला करण कृष्ण पारेंगे यांच्या वतीने 1,000 रुपयांचं पारितोषिक. माळी गिरीश माळी आणि गौतमजी ओसवाल यांच्या वतीनं प्रीतमजी म्हात्रे, अभिजितजी देशमुख, मोतीराम शेठ ठोंबरे, सुधीर शेठ ठोंबरे आणि विनोदजी भोईर यांच्या बॅनरला कोणी डिरेक्टली हिट केला तर तब्बल 5,000 रुपयांचं कॅश प्राइज देण्यात येईल. गिरीशजी माळी आणि गौतमजी ओसवाल तिने. रोशन पाटील आक्रमक झालाय. कमालीचा बॅटिंग परफॉर्मन्स त्याने आतापर्यंत दाखवला. लेफ्टी वर्सेस लेफ्टी आणि पूर्णपणे सुनील यांच्या अगेन्स्ट त्या ठिकाणी रोशन हावी झालेत आक्रमक बॅटिंग करत असताना. लेन बॉल क्या बात आहे. स्विंग अँड मिस. आतमध्ये चेंडूला आणला. इथे मात्र फलंदाजाला बीट करत असताना निघाला विकेट किपरकडे डॉट. निर्धाव चेंडू. सेकंड ओव्हर कंप्लीट. 2 ओव्हरचा खेळ संपत असताना बॅटिंग करणाऱ्या अथर्व एंटरप्राइजेस CHB धारणी टीमची धावसंख्या धावफलकावरती 15.00च्या सरासरीने बिनबाद 30 धावा धावफलकावरती आहेत. सध्या चर्चा आहे बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये देखील दमदार योगदान. आणि रायगड जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये कॉकटेल बैल सध्या चर्चेमध्ये आहेत. आणि या कॉकटेल बैलाचे मालक रायगड जिल्ह्यातील सुप्रसिद्ध पॅकर सालवडगावचे गणेश कदम यांच्या वतीने देखील या स्पर्धेला शुभेच्छा आहेत. त्यांचाही मनापासून आभार. ज्या पद्धतीने अथर्व त्या ठिकाणी बॅटिंग चालली आहे, आज जर का इकॉनॉमिकल त्या ठिकाणी धावसंख्या प्रत्येक ओव्हरमध्ये जर का या ठिकाणी ओव्हर रेट ठेवला. रोशन सर नरेश ठोंबरे गोलंदाजीसाठी येत आहेत का? रायगड एक्सप्रेस. सन्माननीय कर्जत नगर परिषदेचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय संतोषजी पाटील साहेबांचं इथे आगमन होत आहे. कर्जत नगर परिषदेचे विद्यमान नगरसेवक प्रशांतजी पाटील अर्थातच बाबू पाटील आणि आमचे सर्वांचे लाडके वावरले ग्रामपंचायतीचे माजी सरपंच राजू शेठ मोरे यांचं देखील इथे आगमन होत आहे. मनपूर्वक स्वागत. त्रिमूर्तीचं सहर्ष स्वागत आहे या मुख्य मंचावरती. आणि नरेश ठोंबरेच्या विकेट हॅट्रिकसाठी मयूर ठोंबरे आणि मानस ठोंबरे यांच्या वतीने तब्बल 5,000 रुपयांचं कॅश प्राइज आणि गौरव ठोंबरेच्या कॅचसाठी 3,000 रुपयांचं कॅश प्राइज आहे. रायगड एक्सप्रेस हातनोली गावाला ओळख प्राप्त करून देणारा क्रिकेटच्या खेळामधला हा खरं तर कोहिनूर. पहिलाच बॉल ब्लॉक हॉलला टाकलाय. परफेक्ट यॉर्कर. कोणत्याही प्रकारची रन त्या ठिकाणी नसणार आहे. प्रचंड वेगवान गोलंदाजीसाठी हा खेळाडू ओळखला जातोय आणि आताही त्याचा वेग कमी झालेला नाहीये. अजूनही प्रचंड वेग त्याच्याकडे आहे. त्या वेगावरती तो स्वार होतोय. मला आठवतंय खरं तर रायगड प्रीमियर लीगचं 3रं पर्व मंगेशी वाकडीकर साहेब आताच इथून प्रस्थान त्यांनी केलेलं आहे. त्या 3ऱ्या पर्वामध्ये एकमेव असा गोलंदाज होता त्याच्या अगेन्स्ट 21 षटकार पूर्ण स्पर्धेमध्ये कोणत्याही फलंदाजाने मारला होता. तो गोलंदाज होता नरेश ठोंबरे. यॉर्कर क्या बात आहे. फास्ट अँड फ्युरियस. प्रचंड वेग. अप्रतिम गोलंदाजी. अचूक टप्प्यावरती सटीक लाईन लेंथ या ठिकाणी आपण पाहता नरेश ठोंबरे या खेळाडूची. सर आणखी एक आठवण आहे मला. रायगड विरोधात ठाणे या मॅचमध्ये पहिली मेडन ओव्हर टाकणारा गोलंदाज नरेश ठोंबरे. इथेही जर का त्याने मेडन ओव्हर टाकली तर मयूर ठोंबरे आणि त्या मानस ठोंबरे यांच्या वतीने 5,000 रुपयांचं कॅश प्राइज नरेश ठोंबरेला देण्यात येईल. परंतु ते आता अशक्य दिसते. बॉल चाललाय तो लॉंगॉनला. सागर शेठ ओसवाल कामधेनू ज्वेलर्सचे मालक ज्यांनी आम्हाला क्रिस्टल ट्रॉफीज दिल्या ते सध्या मुख्य मंचावरती आहे. आणि स्टेजवरती प्रशांत शेठ ठाकूर आणि त्याचबरोबरीने आमदार महेशजी बालदी साहेबांचा जो बॅनर आहे त्याच्यावरती डिरेक्टली हिट केला तर तब्बल 51,000 रुपयांचं कॅश प्राइज देण्यात येईल. सर आपण सध्या 2026 मध्ये आहोत आणि बरोबर 20 वर्ष मागे आपण जर का गेलात तर चिर्लेची नाईट स्पर्धा अक्षरशः ज्या खेळाडूने गाजवली 2006 मध्ये पहिल्यांदा 4 व्हीलर कार पटकवणारा हा खेळाडू नॅनो कार ज्याला मिळाली असा रायगड जिल्ह्यातला आणखीन एक सुपर डुपर स्टार रायगड एक्सप्रेस बॉलिंग मार्कवरती आहे. रोशन सर माफी असावी परंतु हातनोलीच्या कोणत्याही गोलंदाजाने क्लीन बोल्ड घेतला. क्लीन बोल्ड त्रिफळाचित केलं तर वावरलेचे माजी सरपंच सन्माननीय राजू शेठ मोरे साहेब यांच्या वतीने 2,000 आणि त्याचबरोबरीने षटकार जर का मारला धारणीच्या फलंदाजांनी नरेश ठोंबरेच्या विरोधात तर त्या फलंदाजाला 2,000 रुपयांचं कॅश प्राइज. सन्माननीय भूषण शेठ पारंगे साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे ज्यांच्या सौभाग्यवती रायगड जिल्हा परिषदेच्या नवनिर्वाचित सदस्य आहेत. सन्माननीय भूषण शेठ पारंगे साहेब आपलं मनपूर्वक स्वागत.
रोशन पाटीलने सलग 3 बॉल 3 षटकार मारले, तर आसरेगावचे सर्जा बैलाचे मालक यांच्याकडून 3,000 आणि शालिक गडगे साहेबांच्या वतीने सलग 3 डॉट बॉलला 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. आदरणीय राजू शेठ मोरे साहेब आपण पाहता मंचावरती, आणखीन एक दमदार व्यक्तिमत्व त्यांच्या वतीने देखील पारितोषिक आलंय. खेळाडूंसाठी क्लीन बॉल त्रिफळा उद्ध्वस्त केलाय. वेगावरती स्वार होणारा त्या ठिकाणी नरेश थेट यष्ट्यांचा भेद घेत असताना त्याचा चेंडू त्रिफळा उद्ध्वस्त झाला. पहिला विकेट मिळाला हातनोली टीमला. राज हातनोली गावचा लाकूड तोड्या स्टंप उडवणारा गोलंदाज अर्थातच नरेश ठोंबरे यांनी दांडी गोल केले आणि त्या दांडी गोलसाठी माजी सरपंच वावरले ग्रामपंचायत सन्माननीय राजू शेठ मोरे यांच्या वतीने नरेश ठोंबरेला 2,000 रुपयांचं कॅश प्राईज. हाच तो लाकूड तोडा आहे ज्याने हातनोलीपासून सुरुवात केली, रायगडचं नेतृत्व केलं आणि संबंध क्रिकेट विश्वाला दणाणून चढलो तो वेगवान गोलंदाज नरेश ठोंबरे. लाईन ऑफ अटॅक आपण जर पाहिला नरेश ठोंबरेचं तर अगदी वाईड यॉर्कर आणि मागचा बॉल थेट यष्ट्यांचा भेद घेत असताना त्रिफळा उद्ध्वस्त केला गोरखचा. त्यानंतर नवीन खेळाडू मैदानाकडे आलाय 3ऱ्या क्रमांकावरती मच्छिंद्र रसाल. नुकतीच टेंबरी नाईट स्पर्धा ज्या खेळाडूने गाजवली, असा एक आणखीन एक चांगला अष्टपैलू खेळाडू या परिसराचा अथर्व एंटरप्राइजेस CHB धारणी संघाचा खेळाडू मच्छिंद्र रसाल 3ऱ्या क्रमांकावरती बॅटिंगसाठी आला. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 15च्या सरासरीने 30 आल्या, परंतु या ओव्हरमध्ये नरेशचं कमबॅक होताना आपण पाहिलं ज्या षटकामध्ये कमी दबा हातामध्ये खर्च केलेले आहेत नरेश ठोंबरे या गोलंदाजाने. वेग आणि वेगच तुम्ही नरेशचा या षटकामध्ये पाहताय. रड्डम ओर दी विकेट समोर मच्छिंद्र फुल लेंथ पुन्हा एकदा आपण पाहिला बॅटच्या टोएंडला लागत असताना बॉल मिड विकेटकडे त्याला डीपमध्ये फिल्डर आहे त्या ठिकाणी. सावध पवित्रा घेतला जणू काही फलंदाजाने. डिफेन्सिव्ह मोडमध्ये गेले. या षटकामध्ये धावा आल्या फक्त 3. 1 विकेट मिळाला नरेशला. 3 षटकांचा खेळ संपला. 11च्या सरासरीने अथर्व एंटरप्राइजेस CHB धारणी टीमची धावसंख्या धावफलकावरती 1 गडी बाद 33. ड्रिंक इंटरव्हल आपण घेत आहोत आणि तोपर्यंत आपण ऐकूया सुमधुर संगीत. विनंती की आपण मंचावरती या. जरा आकडा 1:40 1:42 मला आठवतोय. त्यामध्ये उपनगराध्यक्ष साहेब संतोषजी पाटील यांनी देखील भर टाकले. तब्बल 5,000 रुपयांचं पारितोषिक मोतीराम शेठ ठोंबरे साहेब आणि सुधीर शेठ ठोंबरे यांच्या बॅनरला डायरेक्ट हिट केला तर तशी कोणाची हिंमत नाही, परंतु तो फटका मारला एखाद्या फलंदाजाने. सुधीर शेठ बघतायत आता आकडा मला असं वाटतं 1:50ला पोचला आहे. रवी दुर्गे साहेब एकदा तो कॅल्क्युलेशन पुन्हा एकदा पोचवा, कारण संतोषजी पाटील साहेब उपनगराध्यक्ष यांनी 5,000 रुपयांचं पारितोषिक लावलं आणि ही संपूर्ण स्पर्धा दिलीपजी पोपेटे साहेब यांचं देखील इथे स्वागत. आणि ही संपूर्ण स्पर्धा पत्रकार अर्जुन कदम यांना विनंती आहे की आपण मुख्य मंचावरती या. ही संपूर्ण स्पर्धा ज्याने सांभाळली, या स्पर्धेला 4 चांद लावणारा आमचा निवेदक पुन्हा एकदा मंचावरती आलाय दादू. खरं तर मोतीराम शेठ ठोंबरे आणि सुधीर शेठ ठोंबरे दोघांचे पुत्र मानस ठोंबरे त्याचबरोबर मयूर ठोंबरे यांनी अतोनात मेहनत घेतली या स्पर्धेसाठी. सध्या तुम्ही मयूर ठोंबरे यांना स्क्रीनवरती पाहतायत, परंतु त्यांचे जावई कमी राहिले नाही. त्यांनी काल पाहिलं की सूरज हातमोडे प्रचंड मेहनत घेतोय समालोचनामध्ये ही स्पर्धा वेगळ्या उंचीवरती नेण्यासाठी. काल जावई आले, हर्षल भाऊ आले आणि तब्बल 5,000 रुपयांचं पारितोषिक त्याने दिलं सूरजजी हातमोडे यांना. याला म्हणतात ठोंबरे परिवाराची कमाल धमाल. आणि या कमाल धमालचा आयोजन अर्थातच आमदार चषक कॉमेंट्री बॉक्समध्ये रोशन पाटील सर. 3 ओव्हरचा खेळ संपला. प्रदीप शेठ गोंधळे यांच्या वतीने सलग 3 विकेटला 3,000. जग्गाबाई देखील आमचे या ठिकाणी जॉईन झाले, त्यांचंही स्वागत. 4थ्या ओव्हरमध्ये अभिषेक गडगे गोलंदाज बॉलिंग मार्कमध्ये. आता अंतिम 2 षटक अथर्व एंटरप्राइजेस CHB धारणी संघाला धावा बनवावं लागतील. पहिला बॉल पिक केला, स्लॉट मध्ये आला. व्हॉट अ शॉट. स्टँड अँड डिस्पॅच मिड विकेटला क्लिअर करताना हा लांब लचक उत्तुंग असा षटकार.
प्रॉपर कॅच कदा तिकडे पकडलाय आयवा कॅच. मिड विकेटला मला वाटतं एक आयवा कॅच झालाय मागच्या बॉलवरती. जबरदस्त टायमिंग, क्लीन हिटिंग. नरेश ठोंबरेच्या क्लीन बॉलसाठी राजू शेठ मोरे यांनी 2000 दिले. आता प्रशांतजी पाटील, बाबू पाटील जे विद्यमान नगरसेवक आहेत कर्जत नगर परिषदेचे, त्यांनी देखील पारितोषिक लावलंय. हातोलीच्या कोणत्या गोलंदाजाने त्रिफळा छेद केलं फलंदाजाला तर 2000 रुपयांचं कॅश प्राइज देण्यात येईल. मच्छिंद्र रसाल इज ऑन फायर नाव. अभिषेक तयार. यॉर्कर प्लेड ऑन. लगेच पुढच्या बॉलला प्रत्युत्तर अभिषेकचं. असं म्हणतात प्रत्युत्तर दाखवण्यासाठी तुमच्याकडे धाडस असावं लागतं आणि ते धाडस दाखवलंय अभिषेक गडगेने. प्लेड ऑन झाले खेळाडू त्रिफळा उद्ध्वस्त. मच्छिंद्र रसाल बॅक टू द डगआउट. आदरणीय तेजसजी गाडवे यांना विनंती आहे मुख्य मंचावरती आपण यावं. आपलं मनपूर्वक स्वागत. आणि समोर जो सुधीर शेठ ठोंबरे, मोतीराम शेठ ठोंबरे यांचा बॅनर आहे त्याला जर कोणी षटकारानं हिट केलं त्यामध्ये आणखीन वाढ झालेली आहे. कामधेनू ज्वेलर्सचे मालक आदरणीय सागर शेठ ओसवाल यांच्याकडून त्यांचा गाडी क्रमांक 5161 आणि त्याचबरोबरीनं दमदार आमदार सन्माननीय महेश शेठ बालदी आणि आदरणीय आमदार प्रशांत शेठ ठाकूर यांच्या बॅनरला जर कोणी षटकारानं हिट केलं तर सागर शेठ ओसवाल यांच्या वतीनं तब्बल 51,000 रुपयाचं पारितोषिक त्या खेळाडूला देण्यात येईल. खरं तर मी संपूर्ण स्टेजला विनंती करतोय की सागर शेठ ओसवाल यांच्यासाठी जरा जोरदार टाळ्या वाजवा. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी आपल्याला क्रिस्टल ट्रॉफीज दिल्या. हा असा चेहरा आहे त्यांचं. कामधेनू ज्वेलर्स आहे. खरं तर ते दागिने घडवतात आणि आत्ताही सध्याच्या घडीला आपण पाहतोय की इतकी छान क्रिस्टल ट्रॉफीज त्याने मात्र आपल्याला लिहिल्यात. क्रिस्टल ट्रॉफीज अतिशय दिसायला आकर्षक आणि वजनदार. आणि ही ट्रॉफी तुम्हाला जिंकायची असेल तर या स्पर्धेमध्ये तुम्हाला ही संघर्ष करावा लागेल. टॉप 4 मध्ये पोहोचावं लागेल. पहिल्या रात्रीमध्ये बरेचसे उलटफेर पाहिले. त्या ठिकाणी पहिल्याच रात्रीमध्ये संघ क्वालिफाय झाला. आसरेवाडी हा संघ टॉप 4 मध्ये गेला आणि बऱ्याच प्रदीर्घ कालावधीनंतर त्या संघाचं स्वप्न झालं नाईट स्पर्धेमध्ये बक्षीस पात्र होणं. आजच्या रात्रीमध्ये देखील तुम्हाला चांगला खेळ पाहायला मिळेल. काल उमरोली संघ देखील क्वालिफाय झाला सुपर 4 मध्ये. दुसऱ्या रात्रीमध्ये दत्ताबाई मांडे तुपगाव हा संघ देखील टॉप 4 मध्ये क्वालिफाय झाला. पहिल्या फेरीमधला चौथा सामना सध्या आपण एन्जॉय करत आहोत. कमी गतीचा बॉलची गती काढली. मिस टायमिंग फटका. फॉलो थ्रू मध्ये बिग विकेट. रोशन पाटील आघाडीचा खेळाडू ज्याने आक्रमक फटके मारले त्याचा विकेट काढला. या षटकामध्ये फॉलो थ्रू मध्ये कॉटन बॉलच्या स्वरूपात अभिषेक गडगे या गोलंदाजाने. रोशन पाटील ज्याने सुरुवातीला आक्रमण केलं त्याचा विकेट काढलाय. त्या ठिकाणी अभिषेक गडगेने काय बॉल टाकला होता. गुड लेंथ वरती बॉल टाकला. हलकासा बाहेर निघणारा चेंडू त्या ठिकाणी राईज झाला. तिथेच फटका मिस टायमिंग झाला. त्याचा फायदा मिळाला फिल्डिंग टीमला. खेळाडू बाजूला रोशन पाटील. त्यानंतर नवीन खेळाडू तन्मय मैदानाच्या आतमध्ये तन्मय ठोंबरे. न्यू बॅटर तन्मय ठोंबरे. इनॅट नंबर 5 5व्या क्रमांकावरती हा खेळाडू चालला. आजच्या रात्रीमध्ये तोबा गर्दी आहे या मैदानाच्या अवतीभोवती. मी मगाशी म्हटलं लग्न सराई चालू आहे. असं असताना देखील या स्पर्धेवरती जे प्रेम करणारे आमचे प्रेक्षक आहेत त्यांचं मी नक्कीच कौतुक करेल. मोठ्या संख्येने पहिल्या रात्रीपासून शेवटच्या रात्रीपर्यंत त्यांची प्रामुख्याने उपस्थिती आपण पाहता आणि त्यांच्यासाठी देखील भरघोस पारितोषिक या ठिकाणी आहेत. आयवा कॅचसाठी देखील त्यांना पारितोषिक मिळणार आहेत. आज लकी ड्रॉच्या माध्यमातून एक बाईक एखादा प्रेक्षक घेऊन जाईल. फुल टॉस बॉल दे घुमा के. अतिथी मंचाला अभिवादन करणारा हा फटका तन्मय ठोंबरेचा 440 होल्डचा षटका. क्या बात आहे. प्रशांत पाटील अर्थातच बाबू पाटील नगरसेवक यांच्या वती त्यांच्या दिशेने हा झेल आला होता. त्यांनी पकडली असते तर सुधीर शेठ म्हणतात आम्ही पारितोषिक दिलं असतं. आणि रोशन सर तुम्ही प्रेक्षकांचा उल्लेख केला. तुमच्या मागच्या बाजूला उजव्या हाताला पहा ते प्रेक्षक कुठे बसलेत. तिकडे टेकडीवरती बसून मस्तपैकी आनंद लुटतायत. आणि या स्पर्धेचे मार्गदर्शक सन्माननीय सुधीर शेठ ठोंबरे, मोतीराम शेठ ठोंबरे मुख्य मंचावरती उपस्थित आहेत. दादू रेकॉर्ड ब्रेक कामगिरी या स्पर्धेने केलेले आहेत. रोशन सर काय म्हणाल आमदार चषकाच्या आयोजनाबद्दल?
जबरदस्त या ठिकाणी प्रतिसाद मिळाला प्रेक्षकांचा. यशाच्या उंच शिखरावरती ही स्पर्धा चालली असं म्हणायला हरकत नाहीये. हे पहिलंच पर्व बघून वाटत नाहीये. मगाशी मंगेशी वाकडीकर साहेबांनी देखील सांगितलं एजंट टेकन 1 मोर विकेट. आणखीन एक धक्का. आमदार चषक या स्पर्धेचं शीर्षक आहे आणि ज्या पद्धतीने सध्याच्या घडीला पनवेल मतदारसंघामध्ये किंवा उरण मतदारसंघामध्ये आपले दोन्ही आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब आदरणीय महेशजी बालदे साहेब एका वेगळ्या उंचीवरती विकास कामं करत आहेत, त्या वेगळ्या उंचीची ही स्पर्धा सध्या या ठिकाणी भरवण्यात आलेली आहे. असं दमदार आयोजन या ठिकाणी आपण एन्जॉय करत आहोत. वेगळं स्टँडर्ड दाखवलं या स्पर्धेने. अनेक अडचणी त्यांच्या वाट्याला आल्या, परंतु आयोजकांचं मी नक्कीच आयोजकांना त्या ठिकाणी सॅल्यूट करेल. जबरदस्त असं आयोजन या ठिकाणी आपण पाहता. या परिसरातील खेळाडूंना रोशन सर, महत्त्वाची सूचना आहे. ज्या दिशेने खेळाडू कक्ष आहे त्या दिशेने कृपया करून मी मंडप डेकोरेटर्सला विनंती करतोय की आपला वायरमॅन पाठवा. खेळाडू कक्ष ज्या दिशेने आहे त्या दिशेने आपला वायरमॅन आपण त्वरित तिथे पाठवा. आणि रेल्वे ट्रॅकच्या बाजूला जे बसलेले आहेत वरती, त्यांना नम्रतेची विनंती आहे, बाबांनो खाली या, पाहिजे तेवढी जागा आहे. अरे खपता खपणार नाही. आपल्या साधे भाषेत सांगायचं झालं तर वाटलंच तर तुम्ही स्टेजवरती या, तुमचा सत्कार करतो, परंतु त्या रेल्वे ट्रॅकवरती थांबू नका. विनंती आहे, रेल्वे ट्रॅकवरती कोणी थांबू नका, कृपया करून खाली या. 4 ओव्हरचा खेळ संपला. 46 धावा धावफलकावरती आहेत आणि रेलिंगवरती कोणी अतिरिक्त भार टाकू नका. जे रेलिंगच्या चहूबाजूला प्रेक्षक आहेत त्यांना विनंती असं आपण जास्तीचा लोड त्या रेलिंगवरती टाकू नका. रेल्वे ट्रॅकवरती बसलेले प्रेक्षक त्यांनाही विनंती असेल आपण आपली काळजी घ्या. अंतिम षटक. पहिलाच बॉल फ्लिक केलाय, पायातला बॉल उडवला मिड विकेटला, लांब लचक. लास्ट ओव्हर मध्ये पहिला ब्लास्ट, षटकार 50 अप. आणि आपण पाहतोय आदरणीय आमदार प्रशांत शेठ ठाकूर, आदरणीय आमदार महेश शेठ बालदी यांच्या बॅनरला जो कोणी षटकारानं हिट करेल त्यासाठी 51,000 रुपयाचं पारितोषिक सागर शेठ ओसवाल यांच्या वतीनं आहे आणि ते 51,000 रुपयाचा कॅश प्राईज या ठिकाणी जमा करण्यात आलेलं आहे. त्यांचं मनापासून आभार. गौरवचं भव्य स्वागत केलं त्या ठिकाणी विवेक ठोंबरे या फलंदाजाने. पहिल्याच बॉलला षटकार. 52 धावा सध्या स्कोर कार्डवरती आहेत. 50 अप. 52 धावा स्कोर कार्डवरती. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा उडवलं बॉलला लॉंग ऑफ मध्ये व्हीसेप मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. थ्रू दी कबस. फिल्डर आहे त्या ठिकाणी थोडेसे फंबल झाले. थ्रो येईल तद्वर मात्र सेकंडचा कॉल. 2 धावा त्या ठिकाणी घेऊन गेले. टायांचा गजर होतोय या दोन्ही खेळाडूंसाठी. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करत असताना कॉलिंग चांगलं होतं. आमचा संपूर्ण VIP डाईस मंचावरती उपस्थित आमचे सर्व सत्कार मूर्ती, सन्माननीय मान्यवर, युवा उद्योजक रवींद्र मसने यांच्या वतीने गौरवसाठी लगातार 2 विकेटसाठी 2,000चं पारितोषिक आलंय. गौरवसाठी पारितोषिक. खराब चेंडू. बीमर +6. आडव्या बॅटने केलाय प्रहार. चेंडू गेलाय मिड विकेटच्या दिशेने. अतिथी मंचावरती सीमा पार. षटकार 6+1. 7 धावा. (6+1) बीमर बॉल आणि त्याच्यावरती षटकाराला. गौरवचं षटक आता अतिशय महागडं ठरत चाललंय. 61 धावा. रोहित ग्राफिक्स यांच्या वतीने सलग 3 डॉट बॉलला 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. बॉलची गती काढली. मिस टायमिंग फटका. कबसला उडवलं बॉल. फिल्डर आहे त्या ठिकाणी. फ्रीडचा बॉल असल्या कारणाने जीवनदान. बघा इथे प्रेझन्स ऑफ माइंड दाखवावं लागेल. आता सेकंडला निघालेत. 2 धावा. मैदानामध्ये असताना चेक केलं जाईल एकदा रनआउटसाठी कदर मॅच अंपायरनी मात्र रेफर केलं. चेक केलं जाईल. स्क्वेअरलेग पंचाचा हा कॉल आहे. चेक करतोय. परंतु समय सूचकता फार महत्त्वाची आहे. असा क्षण होता जेव्हा पाकिस्तान भारतीय संघाचा सामना होता. विराट कोहली फ्रीडच्या बॉलला त्रिफळा चेत झाला होता. बॉल थर्डमॅनला गेला होता. सर्व पाकिस्तानचे प्रेक्षक त्या ठिकाणी खेळाडू क्षमा असावी त्या ठिकाणी अपील करत राहिले. पण विराट कोहलीने 3 धावा घेतल्या. टर्निंग पॉईंट राहिल्या त्या 3 धावा. चेक केलं जातं या ठिकाणी रनआउट.
2 धावा घेण्याचा प्रयत्न आहे. 24 लाईव्ह इव्हेंट या चॅनलच्या माध्यमातून टेलिकास्ट. रवी खरं तर दुर्ग्यांच्या चेहऱ्यावरती आनंद आहे. 2 धावा कंप्लीट. 2 धावा इथे मिळालेल्या आहेत बॅटिंग करताना. अथर्व एंटरप्राइजेस CHB धारणी संघाला. केल्याने होते रे आधी केलेचं पाहिजे. सुरुवातीला पहिल्या 2 षटकामध्ये 30 धावा, तिसऱ्या ओव्हरमध्ये कमबॅक हातनोली संघाचा. 4थ्या-5व्या ओव्हरमध्ये आता पुन्हा या ठिकाणी कमबॅक करतो धारणी संघ. धावा स्कोर कार्डवरती आहे त्या ठिकाणी 4 गडी बाद, 63 धावा, 63, लॉस ऑफ 4. अंतिम षटकातील काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. पुन्हा एकदा उडवला बॉल डीप मध्ये आहे. फिल्डर त्या ठिकाणी लॉंग ऑफला झेल सुटलाय. कॅचेस विन द मॅचेस असं आपण म्हणतो. आणि इथे मात्र जीवनदान पूर्णपणे आता गोलंदाजावरती प्रेशर त्या ठिकाणी येईल. फिल्डिंग मधलं स्टँडर्ड दाखवावं लागेल. झेल सुटला आणि त्या ठिकाणी 2 धावाही मिळालेल्या आहेत. 65 धावा. आजच्याच रात्रीमधल्या पहिल्या मॅचमध्ये 65 टार्गेट होतं त्या ठिकाणी जांभिवली संघासमोर. आसरोडी संघाने 64 केल्या होत्या. त्या धावांचा पाठलाग करताना जांभिवली संघ पराभूत झाला होता. त्यामुळे या धावा देखील आता निर्णायक राहतील या मॅचमध्ये. बॅटिंग करणाऱ्या धारणी संघासाठी गौरववरती हल्ले चढवलेले आहेत अंतिम षटकामध्ये. पुन्हा एकदा पिक केल्या बॉलला. षटकारानंतर आता आलेला हा त्या ठिकाणी झेल सुटल्यानंतर आलेला हा षटकार जखमेवरती मीठ चोळण्याचं काम केलं त्या ठिकाणी फलंदाजाने. 6 धावा या फटक्यावरती मिळालेल्या आहेत. स्कोर मूव्ज ऑन. धाव फलकावरती आहेत 71. त्याला पुढचे दोन्ही कॅप्टन टॉस साठी त्वरित या. शेवटच्या बॉलला देखील जर का गौरवने विकेट काढला तर प्रदीपजी गोंधळे यांच्या वतीने 3000 पारितोषिक आलंय गौरवसाठी. तेव्हा जरूर खर्च केले आहेत परंतु पारितोषिकांची कमी नाहीये. पुन्हा एकदा पिक केला. याही वेळेला उडवल्या बॉलला सरळ सीमा पार शेवट गोड करणारा आणखीन एक धमाका. विवेक ठोंबरेचा षटकार. या षटकाराच्या मदतीने पहिल्या सत्राचा खेळ संपला. धाव फलकावरती आल्या 15.20च्या सरासरीने तब्बल 76 धावा, 77 धावा क्षमा असावी 77 धावा स्कोर कार्ड वरती आहे. 77 धावा झाल्यात. आपण मंचावरती आता सन्मान करतोय. अजिंक्य देशमुख यांना विनंती आहे. अजिंक्य देशमुख यांना विनंती आपल्या शुभ हस्ते कर्जत नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष सन्माननीय संतोषजी पाटील साहेबांना आपण सन्मानित करावं. संतोषजी पाटील साहेबांचा इथे सन्मान होईल. कर्जत नगर परिषदेचे विद्यमान उपनगराध्यक्ष संतोषजी पाटील साहेबांचा सन्मान अजिंक्य देशमुख साहेबांच्या शुभ हस्ते इथे संपन्न होतो. सध्या एका लाडक्या प्रेक्षकाने बघा बॅनर आणलेले आहेत. खरं तर सुधीर शेठ ठोंबरे यांच्यावरती असणारं प्रेम या ठिकाणी पाहता. गरिबांचा दाता म्हणजे आपला सुधीर शेठ. क्या बात आहे. एकच नेता ढाण्या वाघ, एकच सुधीर शेठ ठोंबरे. त्याला हे मंचावरती सर्वांचे बोलवा ना खरं तर रोशन सर. प्रेक्षकात या मंचावरती या. आमदार चषक बघा बरेचसे बॅनर नुसता खेळ नाही तर या हा आहे सन्मान. सुधीर शेठ आणि मोतीराम शेठ हा आमचा आहे अभिमान. क्या बात. एकदा जोरदार टाळ्या द्या प्रेक्षकांसाठी. क्या बात आहे. त्याला स्टेज वरती या. धनंजयजी राणे यांना विनंती आपल्या शुभ हस्ते प्रशांतजी पाटील अर्थातच बाबू पाटील विद्यमान नगरसेवक यांना सन्मानित करावं. पडद्यामागचे हिरो त्या दोघांनाही विनंती आहे. न केले झिरो. सुधीर शेठ आणि मोतीराम शेठ हेच आपल्या गरीब जनतेचे हिरो. क्या बात आहे. क्या बात आहे. प्रेक्षकांना विनंती असेल या मंचावरती या छोटे सर्वांनी प्रेक्षक आहेत. मंचावरती या. मैदान छोटो असो वा मोठो चर्चा तर फक्त आपलीच होणार. मयूर ठोंबरे आणि मानस ठोंबरे यांचा नाद क्रिकेटच्या मैदानात फक्त आमचाच गाजा वाजा. क्या बात. एकदा जोरदार टाळ्या द्या प्रेक्षकांसाठी. हे जे बॅनर्स होल्डर्स आहेत त्यांना विनंती आहे की आपण त्वरित मंचावरती या. आणखी एक बॅनर आहे रोशन सर वाचला का तो. प्रवीण दादांचा शब्द म्हणजे हा तर हा नाहीतर ना. क्या बात आहे. बरेचसे तर बॅनर्स इथे आलेले आहेत प्रेक्षक घेऊन. या पण मंचावरती सर्व प्रेक्षकांचा पण करूया स्वागत. आणि जो चांगला बॅनर असेल त्याला अनिकेत निकम. आणि हाच तो चेहरा आहे. मानसजी ठोंबरे आणि मयूरजी ठोंबरे यांनी प्रचंड मेहनत घेतले या संपूर्ण स्पर्धेसाठी. जे बॅनर आता आपण वाचले रोशन सरांनी सुधीर शेठ ठोंबरे आणि मोतीराम शेठ ठोंबरे यांच्यावरती आधारित, मयूर ठोंबरे आणि मानस ठोंबरे यांच्यावरती आधारित, त्या सर्व बॅनर होल्डर्सला विनंती आहे की आपण कृपया करून मुख्य मंचावरती या. कृपया करून आपण मुख्य मंचावरती या. अनिकेत निकम साहेब यांच्या वतीनं मला असं वाटते काहीतरी पारितोषिक आहे त्यांच्यासाठी. सूरज असे बॅनर्स आपण केव्हा तयार करतो या त्यातली पहिली झलक. यस उभ्या मी सुधीर शेठ यांना विनंती करतो. सुधीर शेठ आणि मोतीराम शेठ यांना विनंती करतो की आपण मंचाच्या समोर या. सुधीर शेठ यांना विनंती आहे की आपण या. क्या बात आहे. आणि त्या बॅनरची चर्चा दोघांना विनंती आहे
आणि दोघी सुपुत्रांना पण विनंती आहे, मयूर ठोंबरे आणि मानस ठोंबरे आपणही या. मैदान छोटं असो वा मोठं, चर्चा तर फक्त आपलीच होणार. मयूर ठोंबरे आणि मानस ठोंबरे यांचा नाद क्रिकेटच्या मैदानात फक्त आमचाच गाजावाजा. क्या बात आहे. तुझं नाव का मित्रा? धीराज अधिराज. सचिन तांडेल. क्या बात आहे. वा वा वा, धन्यवाद. आणि अरे बाबा, इससे तुझ्यासोबत थांब रे थांब. नुसता खेळ नाही तर हा सन्मान आहे. सुधीर शेठ आणि मोतीराम शेठ हाच आमचा अभिमान आहे. क्या बात आहे. पा एवढूशा चिमुरडाने इतकं छान, तर त्याला नाव बाबा आहेत त्याचे. बाबा कुठे आहेत? सावकाश. क्या बात आहे. पा छोट्या छोट्यांना हेमंत कमाने यांच्याकडून देखील दोघांना 500-500 रुपयांचं कॅश प्राईज आलं. या या आपण त्यांना सांगूया, देऊया त्यांना. आता परत वरती नको, कोणीतरी त्यांना द्या. दोघांसाठी आहेत हेमंत कमाने, दोघांच्याही बॅनरसाठी. रोशन सर, अनेक स्पर्धा आपण पाहिल्या, अनेक स्पर्धांचं आपण समालोचन केलं, परंतु मला असं वाटतंय की हा राजा गावडे साहेब यांच्याकडून देखील दोघांना 500-500. क्या बात आहे. शेवटी असं आपण म्हणतो रोशन सर की काही ना काहीतरी तुम्ही करावं लागतं तरच आपण कुठेतरी लिहितो. जर का तुम्ही काही केलंच नाही तर लिहिणार कसं काय. तर या संपूर्ण परिसराला ठाऊक आहे सुधीर शेठ ठोंबरे आणि मोतीराम शेठ ठोंबरे यांचं कर्तृत्व, त्यांचं नेतृत्व आणि त्यांचं वक्तृत्व. म्हणूनच जगताप साहेब 2 चिमुरडे आले, इतकं छान ते बॅनर घेऊन आले. क्या बात आहे. त्यांचं गोड गोड कौतुक. आणि आता पहिला लकी ड्रॉ ज्याचं पारितोषिक असेल स्मार्ट वॉच काढून घ्या. सागर ओसवाल यांना विनंती की आपण मंचाच्या समोर या. पहिल्यांदा लकी ड्रॉ आता आपण इथे काढू. रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य. स्पोर्ट्स सायकल. क्या बात आहे. स्पोर्ट्स सायकल याला म्हणतात दिलेरीपणा. सर, आपण समालोचन नक्की चालू करू, परंतु स्पोर्ट्स सायकलसाठी लकी ड्रॉ काढू आणि प्रेक्षकांना पारितोषिक देऊ. मॅच ऑन. 78चा पाठलाग करण्यासाठी सज्ज झाला त्या ठिकाणी हातनोली संघ. पहिल्या षटकासाठी बॉलिंग मार्कवरती मच्छिंद्र रसाल. रोशन सर, फक्त 1 मिनिट घेतो. कोण काढणार चिठ्ठी स्पोर्ट्स सायकलची? कोणाचा मुलगा? मॅच देखील चालू झाले. अत्यंत महत्त्वाची मॅच आहे आणि पहिल्याच बॉलवरती दमदार चौकार. क्या बात आहे. स्मार्ट वॉच आहे ना? स्मार्ट वॉचसाठी पारितोषिक आहे. हातनोलीचाच आहे. स्मार्ट वॉचसाठी पारितोषिक आहे. यश हेमंत देशमुख. यश हेमंत देशमुख आहे इथे. क्या बात आहे. इथेच आहे. आणि हातनोलीकर काय ओळखणारच त्याला. तर स्मार्ट वॉच यश हेमंत देशमुखला आपण इथे देतोय, जो हातनोलीचा आहे. मॅच देखील इथे चालू झाले. मॅचकडे वळतोय. रोशन सर जोडले गेलेत. हातनोलीच्या प्रेक्षकाला इथे खतर गिफ्ट मिळालं आणि एका बाजूला अभिषेक गडगे हातनोलीचा, त्याच्या बॅटमधून एक चौकार देखील पाहिला. क्रॅकिंग कव्हर मिड ऑफला मारला फटका. इथे सिंगल घेतली, चिक्की सिंगल. एंड बदलला. 5 धावा धावफल कव्हरती आहेत. रोशन सर, यश हेमंत देशमुख यांना सन्माननीय सुधीर शेठ ठोंबरे यांच्या वतीने आपण स्मार्ट वॉच इथे प्रदान करतोय. खरोखर खूप खूप कौतुक. सर्वजण खुश. आणि पहा, कालचं जे पारितोषिक होतं टू बी कंटिन्यू. सलग 6 षटकार मारणाऱ्या पहिल्या फलंदाजाला सन्माननीय धनंजयजी राणे साहेब, धनंजयजी राणे साहेब यांच्या वतीने तब्बल AC देण्यात येईल. AC गरमी चालू आहे आणि AC देण्यात येईल. बाळू कोंडिलकर यांच्यासाठी हा फुलटॉस इलेक्ट्रिशियन. लक्ष द्या इकडे. Yes. षटकार. एक अत्यंत महत्त्वाची सूचना आहे. समोर जे आमची रेलिंग नाहीये तिथे प्रेक्षक जे पुढे गेलेत त्यांना विनंती आहे, बाबांनो आतमध्ये कॅच पकडू नका. तो तिकडून धावत यायचा आणि कबड्डी सारखा तुमचा चुराडा करायचा. मी असलो तर ठीक आहे. विनंती आहे, थोडे मागे या. बघा, प्रेक्षकांना विनंती, आपण त्या ठिकाणी ऐवाक्यासाठी प्रयत्न करू नका. थोडे लांब उभे राहा. गोंधळ निर्माण होईल. त्यामुळे प्लीज, निर्णायक क्षण आहे या स्पर्धेचा. आणि कदर काय प्रेक्षकांची गर्दी आहे सभोवताली. प्रेक्षकच प्रेक्षक तुम्ही या ठिकाणी पाहता. रवी दुर्गे यांच्या चेहऱ्यावरती एक वेगळा आनंद आहे. अथर्व एंटरप्राइजेस, CHB धारणी,
आणि त्यांच्या बरोबरीने अंबिका किराणा स्टोर्स या ठिकाणी हातोली संघाला पाहत आहे. गोट्याबाई काल देखील त्यांचा नेरे संघ या स्पर्धेमध्ये खेळला. चांगल्या लढती या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहिला. बाळू कोंडिलकर दिशा दिली बॉलला, गलीमधून काढला. बॅकअपला खेळाडू आहेत. लास्ट मोमेंटला बॅटचा फेस खोलला होता. लेट खेळले पण थेट खेळले होते आणि एक सिंगल या ठिकाणी मिळेल. एक सिंगल मात्र इथे मिळालेले आहे. दोन्ही खेळाडूंचं विशेष कौतुक करेन. सुरुवातीला पहिल्या बॉलला अभिषेकने चौकार मारला, त्यानंतर सिंगलने स्ट्राईक रोटेट केली. जसा बाळू कोंडिलकर स्ट्रायकिंग एंडला आला त्याच्या बॅटमधून षटकार आला. त्यानेही सिंगल घेत असताना एंड बदलला. सेन्सेबल क्रिकेट. 78चा पाठलाग करताना 15.60 हा रिक्वायर्ड रेट पर ओव्हर मागे आहे हातोली संघासमोर. मचिंद्र रसाल यांचा पुढचा बॉल फुल टॉस. दे घुमाके फुल टॉस मध्ये फुल टोल वसूल करत मिड विकेटला झुंबड लागली आहे. अयवा कॅचसाठी षटकार. फटकेबाजी टीट फॉर टॅट. जस्यास तसं प्रत्युत्तर देण्यासाठी आम्हीही सज्ज आहोत मैदानामध्ये, सांगतो अभिषेक आणि त्याच्या बरोबरीने बाळू कोंडिलकर. आक्रमक स्टार्ट पॉझिटिव्ह इंटेंटने खेळत असताना हे दोन्ही खेळाडू, जरी चेस मोठा असला तरी 78 धावा क्रिकेटच्या खेळामध्ये सेफ टार्गेट नाहीये. ऑन स्क्रीन आपण पाहता आमचे सर्व मान्यवर या ठिकाणी आनंद घेतात स्पर्धेचा. याही वेळेला वेगात बॅट स्विंग पाहायला मिळाला. प्रॉपर कनेक्शन नाहीये. कबसला फटका मारला, सिंगल मिळाली. थ्रो येईल त्यावर मात्र एकच धाव असेल. बॅकअपला खेळाडू आहेत. एक रन इथे मिळाली आणि पहिल्या षटकाचा खेळ संपत असताना 19 धावा धाव फलकावरती विदाउट लॉस. नेक्स्ट मॅच टॉस करून घेतो आपण. चला दोन्ही कॅप्टन या समोर. टॉस करून घ्यायचं आपल्याला. नेक्स्ट मॅचचा टॉस इथे संपन्न होईल. बाळू कोंडिलकरने सलग 3 षटकार मारले तर दिनेश ठाकूर यांच्या वतीने 3000 रुपयांचं कॅश प्राईज. पहिल्यांदा टॉस होईल. चला पुढच्या फेरीचा आपण इथे टॉस करतोय. वाणिवली आणि आसरोटी. चला कॅप्टन वरती या लवकर, पटापट या, कारण आपल्याला आता टॉस करायचे. मॅचेस देखील कंटिन्यू चालू ठेवायचे आहेत पटापट. रवी ठोंबरेच्या षटकार हॅट्रिकसाठी 3000 रुपयांचं कॅश प्राईज होतं, तेही आपण इथे सुपूर्द करतोय. या रवी या आपण मंचावर या. 40+ मास्टर द्यायचे आहेत. ओके रवी दादा म्हटलंय द्या बिंदास. आणि टॉस पण करतील. टॉस करतील सन्माननीय भूषण शेठ पारेंगे साहेबांच्या शुभ हस्ते. आपण मात्र इथे टॉस करतोय. सन्माननीय भूषण शेठ पारेंगे साहेबांच्या शुभ हस्ते इथे टॉस संपन्न होईल. षटकार हॅट्रिकसाठी रोहित ग्राफिक्स यांच्या वतीने 1000. अमोल बॉलिंगसाठी आलेत. खरं तर एक अतिशय हरवणारी असा यंगस्टर या संघाचा. रोशन सर फक्त टॉस करतो आणि तुमच्या दिशेने लगेचच वळतो. दोन्ही कॅप्टन इथे उपस्थित आहेत. 4 ओव्हरची मॅच असेल. छापा असा कॉल केलाय आणि जिंकलाय तो आसरोटीने. चला आता आसरोटीने नेक्स्ट मॅचचा टॉस जिंकलाय. इट्स ओव्हर टू रोशन सर. भूषण शेठ यांच्या शुभ हस्ते आपण टॉस पाहिला. खरं तर भारतीय जनता पार्टीच्या आणखीन एक दमदार युवा नेतृत्व. बॉलला फ्लाईट दिली. पहिलाच बॉल स्विंग अँड मिस. क्या बात आहे. हीच तर खासियत आहे या खेळाडूची. या खेळाडूबद्दल चर्चा होईल. सध्याच्या घडीला चांगल्या फॉर्ममध्ये. अतिशय वेगात तो बॉल त्या ठिकाणी आउट स्विंग टाकू शकतो. कधी कधी बॉलला तो फ्लाईट देतो आणि कधी कधी कमी गतीने फलंदाजाला बीट करतोय. पहिला चेंडू डॉट त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. अजूनही 23 बॉलमध्ये 59 धावा बनवायच्या आहेत या ठिकाणी हातोली टीमला. अमोलचं षटक राईट आर्म ओव्हर द विकेट. याही वेळेला बघा मागचा बॉल फुल लेंथ होता. फ्लाईट दिली. या इथे मात्र लेंथ कमी केली. पुन्हा एकदा आउट स्विंगर पाहायला मिळाला. हा ॲक्शनने बॉल टाकतो त्या ठिकाणी अमोल पाटील. बघा हाच तो रिप्ले बॉलचा रिप्ले टेलिकास्टमध्ये तुम्ही पाहताय. ओव्हर द विकेट आले. मागून हात फिरवला आणि त्यानंतर बॅक ऑफ द हँड बाहेर बॉल काढला. त्यामुळे हा चेंडू पाहिला निर्धाव. चेंडू क्या बात आहे. जबरदस्त गोलंदाजी. हातनोलीच्या कोणत्याही फलंदाजाने सलग 3 षटकार मारले तर मानस ठोंबरे यांच्या वतीने 5000 रुपयांचं कॅश प्राईज मात्र देण्यात येईल. हातनोलीच्या फलंदाजांसाठी नामी संधी. कटर बॉलर अमोलचा पुढचा बॉल देखील क्या बात आहे. स्विंग अँड मिस. टाळ्यांचा गजर होता अमोलसाठी. धारणीचे पाठीराखे आता जल्लोष करतात मैदानाच्या चहूबाजूला. प्रेशरमध्ये आता आलाय त्या ठिकाणी अभिषेक गडगे हा आक्रमक खेळाडू, ज्याने सुरुवातीलाच आक्रमण केलं होतं. सुरुवातीला 19 धावा आल्या, परंतु या ओव्हरमध्ये आता अमोल पाटील आपली गुणवत्ता, कौशल्य, नैपुण्य त्या ठिकाणी सिद्ध करत असताना मोठ्या स्पर्धेमध्ये मोठीच कामगिरी करावी लागेल या यंगस्टरला. सलगचा
या मॅच ओव्हर मधला तिसरा डॉट बॉल फेस केलाय अभिषेकने, शांत ठेवलंय आतापर्यंत अभिषेकला पहिल्या 3 बॉलवरती अमोल पाटील या गोलंदाजाने. खरा बॉल टाकलाय, मोठा फटका कॅपिटलाइज करू शकलेला नाहीयेत अभिषेक. संधी होती इथे फलंदाजाला. बीमर +1 बाय 1 गेट 1 फ्री. 2 धाबा इथे मिळतील. बॅटिंग करताना हातनोलीला संधी होती पुन्हा एकदा मोमेंटम शिफ्ट करण्याची त्या ठिकाणी हातनोलीकडे अभिषेकला. त्या संधी सोनं करता आलेलं नाहीये. स्वतःवरती हाताश निराश झालाय. वेस्ट साईडच्या वर हा बॉल होता. बीमर कॉल करण्यात आला त्यामुळे 1+1 2 धाबा आलेल्या आहेत. 21 धाबा सध्या धाव फलकावरती लागताना पाहता. 21 लॉस ऑफ 0. चेक खरं तर आज जय मल्हार आसरोटी खेळतोय चाय बँक जय मल्हार आसरोटीच्या नावाने आणि त्याचे पुरस्कर्ते आहेत ते मात्र आमचे तुषारजी गायकवाड, बाळू कोंडिलकर सलग 3 षटकारांसाठी, दिनेश ठाकूर यांच्याकडून 3000 आणि कोणत्याही फलंदाजाने हातनोलीच्या सलग 3 षटकार मारले तर मानस ठोंबरे यांच्या वतीने 5000 रुपयांचं कॅश प्राईज देण्यात येईल. फक्त एकच विनंती आहे सर्व खेळाडूंना की जरा फास्ट खेळा, कारण आता 12:30 वाजलेत. यानंतर देखील आपल्याला बऱ्याचशा मॅचेस मात्र कव्हर करायचे आहेत. टोटल 10 मॅचेस आजच्या रात्रीमध्ये होतील आणि त्यामुळेच सर्व खेळाडूंना विनंती असेल थोडंसं आम्हाला कोऑपरेट करा. वेळेचं बंधन आहे, बरोबर वेळेवरती तुम्हाला या ठिकाणी षटकं फेकावी लागतील. सत्र समाप्त करावं लागेल. बाळू कोंडिलकरला जो घुसून त्या ठिकाणी पलटवार करतो गोलंदाजच्या अंगेस अक्रॉस द लाईन शफल होऊन तो नेहमी चांगले फटके मारत असतो. हा खेळाडू फ्रीडचा बॉल खेळेल अमोलचा. या षटकातला मागचा बॉल बीमर होता. 21 धावा फलकावरती आहेत. 78चा पाठलाग करत असताना नेक्स्ट बॉल फ्रीडचा असेल. फुल टॉस टाकलाय, खोलातला बॉल स्टम्प्सला हिट झालाय. बघा पुन्हा एकदा संधी होती सिंगलची. अभिषेकला वाटलं की खेळाडू बादच झालाय. हा बॉल फ्रीडचा आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्हाला प्रेशर हँडल करावं लागतं. चहूबाजूला असले प्रेक्षक, त्यांची गर्दी, त्यांचा आरडाओरडा आणि त्याच्या मधोमध तुम्ही खेळताय त्यामुळे तुमच्यावरती एक मोठी जबाबदारी असते आणि जबाबदारीचं भान ठेवत असताना तुम्हाला चांगली कामगिरी आपल्या गावासाठी आपल्या संघासाठी करावी लागते. आणि या मॅचमध्ये हातनोली संघ आहे. एका बाजूला आपण पाहता धारणे टीम. चांगली लढत सध्या आपण एन्जॉय करत आहोत. 2 धावा आल्या मागच्या बॉलला. निखिलजी जाधव, सौरभ दुर्गे, दीप दुर्गे यांच्या वतीनं, ऋतिक कुरंगळे यांच्या वतीनं विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. ओव्हर टू यू रोशन सर. पहिल्या सामन्यापासून शेवटच्या रात्रीपर्यंत या ठिकाणी बक्षिसांचा वर्षाव या स्पर्धेमध्ये आपण होताना पाहता. खेळाडूंवरती, प्रेक्षकांवरती, कॉमेंट्री बॉक्सवरती सर्वांसाठी प्रत्येक घटकासाठी या ठिकाणी पारितोषिक आलेले आहेत. लो फुल टॉस बॉल त्या ठिकाणी ऑन साईडला मिड विकेटला मारला. घाई केली अभिषेकने, थ्रो आलाय. घाई पुन्हा गोरखने देखील केली. अति घाई संकटात नाही असं म्हणतात. बॉल कलेक्ट करायच्या अगोदर स्टम्प्सला हिट करायचा प्रयत्न गोरखने केला. त्याचमुळे जीवनदान मिळालेलं आहे त्या ठिकाणी अभिषेक गडगे या फलंदाजाला. 1 बॉल बाकी आहे. धावा स्कोर कार्डवरती आहेत 22. या स्पर्धेचा आनंद घेत असताना सालवडगावचे गणेशजी कदम, त्याचबरोबरीने रमेशजी शिंदे, मंगेशजी गायकवाड त्यांच्या वतीने देखील शुभेच्छा. त्यांचा मनापासून आभार. प्रत्येक स्तरावरती या स्पर्धेचा आनंद घेतला जातो. प्रत्येक परिसरामध्ये भरभरून चांगला प्रतिसाद या स्पर्धेला मिळालेला आहे. आमदार चषक 2026 भारतीय जनता पार्टी खालापूर चौक शमासाई चौक परिसर. बॅक ऑफ द हँड टाकलाय. पुन्हा एकदा डोळे बंद झाले. ब्लाइंड स्ट्रोकचा प्रयत्न होता. नॉन स्ट्रायकिंग एंडला थ्रो आलाय. कमालीचं षटक. हे षटक अमोलचं आता इव्हेंटफुल राहिलंय. पहिल्या षटकामध्ये आल्या धावा तब्बल 19. या षटकामध्ये अमोलने केलं कमबॅक. धावा खर्च केल्या फक्त 4. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना हातोली संघाची धावसंख्या धाव फलकावरती बिनबाद 23 धावा. मला असं वाटतं स्टेजवरती काही मुलं इथे बॅनर घेऊन आलेली आहेत. बऱ्याच उशिराने ते इथे वाट पाहत आहेत. मी त्यांना विनंती करतोय की आपण मंचाच्या समोर या, कारण ही गडबड अगदी शेवटपर्यंत चालू राहणारच आहे. म्हणून मी विनंती करतोय की जो आपण बॅनर आणला आहे तो तुम्हाला डिस्प्ले करायचा आहे. आदरणीय सुधीर शेठ ठोंबरे आणि मोतीराम शेठ ठोंबरे यांच्यावरती तो आधारित बॅनर आहे. क्या बात आहे. फ्रंटला या, फ्रंटला या. त्यांचं काम लाख मोलाचं आहे. अगदी समोर येऊन तो बॅनर दर्शवा. क्या बात आहे. सन्माननीय सुधीर शेठ ठोंबरे यांच्यावरती आधारित हा बॅनर आणि त्यावरती लिहिलंय गरिबांचा दाता SGT ग्रुप, आपला एकच नेता ढाण्या वाघ, एकच सुधीर शेठ ठोंबरे. मी विनंती करतोय सुधीर शेठ ठोंबरे यांना की आपण या इथे पुढे. तुमच्यावरती आधारित आहे. एक छानसा फोटो होऊन जाऊ दे. गरिबांचा दाता आणि हे सर्वांना ठाऊक. एकदा जोरदार टाळ्या बॅनरवाल्यासाठी देखील आणि सुधीर शेठसाठी देखील. आणि त्यानंतर आमदार चषक, तुमसे रोका ना जाएगा हमारा काफिला, हमने भीड़ नहीं लोगे के दिल जीते हैं. क्या बात है. जोरदार टाळ्या. मन जिंकलेस. आणि आता हा शेवटचा बॅनर, मला असं वाटतं प्रवीण दादा नाही आहे तिथे,
प्रवीण दादांचा शब्द म्हणजे हा तर हा ना तर ना. क्या बात आहे, अभिनंदन तुझे. आणि आणखी एक आहे, क्या बात आहे. इकडे बरंच काही चालू आहे. वाटतील जरी पडद्यामागचे हिरो पण भल्या भल्यांना केले झिरो. मी आता हे वाचण्या अगोदर मोतीराम शेठ यांना पण विनंती करतो की आपणही या, आपणही उभे राहा. वाटतील जरी पडद्यामागचे हिरो पण भल्या भल्यांना केले झिरो. सुधीर शेठ आणि मोतीराम शेठ हेच आपल्या गरीब जनतेचे हिरो, हेच आपल्या गरीब जनतेचे हिरो. क्या बात है. जोरदार टाळ्या ओमकार साठी. ओमकार सोनटक्के, धन्यवाद, तुझे मनापासून आभार. ही केलेल्या कार्याची पोच पावते रोशन सर. जे एवढी वर्ष आपण पाहतोय, डोळा देखत सगळेजण पाहतात की सुधीर शेठ टोमरे, मोतीराम शेठ टोमरे यांनी केलेलं काम आज मात्र ते डिस्प्लेच्या स्वरूपात आपल्या समोर येत आहे. जनसेवा ही ईश्वर सेवा मानणारे आमचे आदरणीय सुधीर शेठ टोमरे साहेब, मोतीराम शेठ टोमरे साहेब. मला वाटतं या परिसरामध्ये सर्वाधिक जास्त आदिवासी समाज देखील आहे. त्या समाजाने देखील मोठं योगदान, काय फटका मारलाय, फिरून मारलाय आणि तोही लांब लचक. अप्रतिम टायमिंग. यस, इट इज अ मॅक्सिमम सीमा पार षटकार. ₹100 पारितोषिक आले आणि अक्षय ओसवाल यांच्याकडून पारितोषिक आहे. सागर शेठ ओसवाल यांच्या बॅनरला हिट केला तर ₹2000 पारितोषिक. आणि त्याचबरोबरीनं आदरणीय मोतीराम शेठ टोमरे, आदरणीय सुधीर शेठ टोमरे, आदरणीय विनोद शेठ भोईर, आदरणीय अभिजितजी देशमुख आणि आदरणीय प्रीतमदादा म्हात्रे यांच्या बॅनरला कोणी षटकारानं हिट केलं तर गिरीशजी माळी आणि गौतमजी ओसवाल यांच्याकडून ₹5000 पारितोषिक असेल. ऋषिकेश धनगावकर यांच्याकडून 500, के यांच्याकडून 500, गिरीश जोशी यांच्याकडून 500 आणि धनंजय राणे यांच्याकडून 500. तब्बल ₹2500 पारितोषिक आले ओमकार सोनटक्केसाठी. आणि खरं तर किती आले, 2500 ना. हा जो शेवटचा बॅनर होता ना सुधीर शेठ टोमरे आणि मोतीराम शेठ टोमरे यांच्यावरती आधारित, त्या बॅनरसाठी कालच्या रात्रीमध्ये सूरज हातमोडे यांचं समालोचन जावयांना आवडलं. हा बॅनर त्यांना आवडला आहे. तर कर्जत शहराचे आमचे युवक अध्यक्ष हर्षल भाऊ मोरे यांच्या वतीने या बॅनरसाठी, सुधीर शेठ आणि मोतीराम शेठ टोमरे यांच्या बॅनरसाठी तब्बल ₹5000 पारितोषिक या पठ्ठ्याला देण्यात येईल. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. म्हणूनच मी मगाशी उल्लेख केला की टोमरे परिवाराने नाद केला आहे आमदार चषकामध्ये. 15 चेंडूमध्ये आता 46 धावा अतुली संघाला बनवायच्या या मॅचमध्ये. सुनील टोमरे जो फटका त्याने मारला होता बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या बाहेर, ज्या फटक्यामध्ये त्यांचा हँड अँड हँड कॉर्डिनेशन आणि बॅट स्विंग पाहायला मिळाला. या दरम्यान आगमन झालं मान्यवरांचं. आदरणीय गणेशजी कदम साहेब सालवड, रमेशजी शिंदे साहेब, मंगेशजी गायकवाड या मान्यवरांना विनंती असेल या मंचावरती आपलं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. बोटं फिरवली बॉलवरती, डोळे बंद झाले. लास्ट मोमेंटला बॅटचा फेस देखील लवकर क्लोज झाला. लेग बायच्या स्वरूपात एक अतिरिक्त रन्स मिळेल या ठिकाणी बॅटिंग करताना टीम हातनोलीला. उपसरपंच टेंबरीचे निखिलजी पाटील यांचं देखील इथे आगमन झालं. पहिल्या रात्रीमध्ये त्यांचा संघ खेळला, काय क्लोज काउंटर ती मॅच झाली, त्यांचंही सहर्ष स्वागत. अंबिका किराणा स्टोर्स, आई एकवीरा हातनोली आणि एका बाजूला अथर्व एंटरप्राइजेस CHB धारणी, या दोन टीममध्ये हा सामना आहे. पहिल्या फेरीमधला शेवटचा सामना. फुल लेन टाकला वेगात, फास्ट अँड फ्युरियस. खेळाडू शफल झाले परंतु फटक्यामध्ये असफल राहिले कारण वेगात बॉल आला खोलात. अगदी बुंद्यात बॉल टाकला होता. तिथे आपण पाहिला डॉट. निर्धाव चेंडू तन्मय त्या ठिकाणी आहे. पांडुरंगजी ठोंबरे टेंबरी त्यांचं देखील इथे आगमन झालंय. दीप दुर्गे, सौरभ दुर्गे यांच्या वतीन विकेट साठी आता बॉलिंग चालू आहे तिकडे. विकेट साठी 500 द्यावं आठवणीने. खोलात टाकला बॉलला, पुन्हा एकदा बॅकलिपला वर घेतलं होतं. हलक्या हाताने ड्राईव्ह करत असताना बॉल मिड ऑफकडच्या दिशेने चाललाय. फक्त सिंगल रन इथे मिळाले आहे. 12 चेंडूमध्ये आता विजयासाठी 44 धावांचं समीकरण. असं समीकरण जांभिवली संघासमोर होतं आणि तो संघ त्या ठिकाणी पराभूत झाला होता मोठ्या मार्जिनने. सध्या आपण पाहता ऑन स्क्रीन आदरणीय मोतीराम शेठ टोमरे साहेब, रायगड जिल्हा परिषद सदस्य, दमदार असं आणखी एक नेतृत्व, अष्टपैलू नेतृत्व व्यक्तिमत्व आपण त्यांना सध्या स्क्रीनमध्ये पाहता. या स्पर्धेचे प्रणेते, जबरदस्त आयोजन, सातत्याने चर्चा राहील या स्पर्धेचे आमदार चषक 2026
या स्पर्धेचं दैदीप्यमान असं आयोजन आणि आयोजन कसं असावं आणि नियोजन कशा पद्धतीने करावं खऱ्या तर या पहिल्या स्पर्धामध्ये आयोजकांनी करून दाखवलं. चेक. लोधिवली ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य सन्माननीय सुभाषजी शिंदे साहेब यांना देखील विनंती की आपण मुख्य मंचावरती या. खरं तर सत्कार एवढे झालेत रोशन सर की त्या सत्काराची मोजमाप जर का ठेवलं असतं तर कदाचित तो जो मस्टर आहे मस्टर इथे जो ठेवला आहे छोटा रजिस्टर आहे तोही आता समाप्त व्हायला लागला आहे. कारण त्यामागचं कारण का पहिल्या रात्रीला जेव्हा मी या मंचावरती आलो तेव्हा मी पहिलंच म्हटलं रोशन सर की सन्माननीय सुधीर शेठ ठोंबरे आणि मोतीराम शेठ ठोंबरे यांची श्रीमंती तुम्हाला मोजायची असेल तर त्यांनी जमवलेली आणि त्यांनी कमवलेली माणसं आणि या 4 रात्रींमध्ये तेच आपल्याला नक्कीच पाहायला मिळालं. सुधीर शेठ ठोंबरे साहेब आणि मोतीराम शेठ ठोंबरे साहेबांनी जपलेला माणुसकीचा वसा आणि वारसा त्यांच्या प्रेमाखातीर येणारी सर्व ही मान्यवर मंडळी पाहिली. पहिलाच बॉल वाईट टाकला तर आता येणारे 12 बॉल आणि 43 धावांचं समीकरण या मॅचमध्ये आलं. आदरणीय सुभाषजी शिंदे साहेबांचं आगमन. श्री महालक्ष्मी कॉस्मेटिक्स असं प्रसिद्ध करतं स्टोर आहे पनवेलमध्ये. चेक. कॉस्मेटिक्सचे प्रोपरायटर त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. हातनौली संघासाठी सलग 3 षटकार. मानजी ठोंबरे यांच्या वतीने 5000. उलटा मारण्याचा प्रयत्न होता. त्याचबरोबर दिनेश ठाकूर यांच्या वतीने देखील 3000 आहेत. फटके यायला पाहिजे. सलग 3 षटकारांसाठी पारितोषिक आहे. भूषण शेठ पारेंगे देखील रोशन सर या मुख्य मंचावरती उपस्थित आहेत. आनंद घेत आहेत या क्रीडा स्पर्धेचा. ज्यांनी खरं तर उलटफेर करून दाखवला सन्माननीय भूषण शेठ पारेंगे साहेब आपलं मनपूर्वक स्वागत. खरं तर विजय हा शब्द त्यांच्या डिक्शनरीमध्ये कधीच त्यांच्या खरं तर वाट्याला पराभव आलेला नाही. असे एक दमदार नेतृत्व भूषण शेठ पारंगी आपण त्यांनाही पाहतात. संपूर्ण आमचे मान्यवर सुधीर शेठ देखील त्या ठिकाणी आहेत. आमचे भावी सरपंच देखील बसलेले आहेत. सर्वांचं मनपूर्वक आम्ही या ठिकाणी स्वागत करतोय. गायकवाड साहेब आपलंही मनपूर्वक स्वागत. मॅचकडे आपण फोकस करतो. 11 चेंडूमध्ये 42 धावा. आता खरं तर हातनौलीचे पाडराखे म्हणत असतील सुनील भावा मार आता, कारण आता प्रेशर वाढत चाललंय. मोठे फटके गरजेचे आहेत. अमोल पाटील हा वर्सटाईल गोलंदाज. आम्ही मगाशीच त्याच्याबद्दल उल्लेख केला. सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. त्याची बॉलिंग ॲक्शन जे आहे ते अतिशय वेगळ्या धाटणीचे. बॉल रिलीज पॉईंट त्याचा वेगळा आहे. बॉल रिलीज करत असताना टप्पा त्याचा चांगला आहे. त्यामुळे फलंदाजांना तो संभ्रमित करतोय. बॅकफुटला आले होते. बॅटच्या टोएनला लागलाय. प्रॉपर कनेक्शन नाही आहे परंतु गॅप मोठा आहे. स्क्वेअर लेगकडे बॉल निघालाय अलॉंग विथ कार्पेट. संघर्षमय हा चौकार येतोय हातनौली टीमसाठी सुनील ठोंबरेंच्या बॅटमधून. मध्ये आता 38 धावा. पुढच्या 3 बॉलमध्ये किमान 2 मोठे जरी फटके आले तरी हा सामना शेवटच्या बॉलपर्यंत चांगला तुम्हाला रंगताना पाहायला मिळेल. ऑन स्क्रीन आपण पाहता सध्या त्रिवेणी संगम स्पर्धेमध्ये आपण पहिल्या रात्रीपासून हा व्यासपीठ पूर्णपणे गजबजलेला आहे. हे प्रेम आहे आदरणीय सुधीर शेठ ठोंबरे साहेबांवरती, आदरणीय मोतीराम शेठ ठोंबरे साहेबांवरती, आमच्या सर्व मान्यवरांचा. विविध खरतर क्षेत्रातील मान्यवर मंडळी मंचावरती आपण त्यांना पाहिले. यावेळेला डोळे बंद झाले. प्लॅन मिस. मोठा फटका खेळताना पुन्हा एकदा कटरचा वापर करतो त्या ठिकाणी अमोल पाटील. एका बाजूला प्रचंड अनुभव म्हणजे खरं तर सुनील ठोंबरे आणि दुसऱ्या बाजूला सळसळतं रक्त यंग टॅलेंट सध्याच्या घडीचा ट्रेंडिंग हा गोलंदाज अमोल पाटील. त्यांच्यामधलं बॅटल बघा पुन्हा एकदा ऑन स्क्रीन. बॉल टप्पापर्यंत गिरकी घेतली त्या ठिकाणी बाहेर काढला. गोरख देखील धावत पुढे आला होता. सिंगल मिळालेली आहे. आव्हान आता अतिशय अवघड होत चाललंय. 8 चेंडूमध्ये विजयासाठी 37 धावा. 8 बॉल 37. बाळू कोंडिलकर हा देखील एक इम्पॅक्टफुल फलंदाज आहे. कधीही सामना त्या ठिकाणी बदलू शकतो. त्याच्याकडे देखील कॅलिबर आहे. तोही मोठ्या फटक्यांसाठी जाणला जातो. स्टॅकिंग एंडला आला त्याच्यासाठी देखील डीप बॅकवर्ड पॉईंटला रिव्हर्स फटका रोखण्यासाठी एक फिल्डर लावलाय. क्या बात आहे. संघनायकाचे कौतुक करावं लागेल. अकॉर्डिंग टू फिल्डिंग फटके मारावे लागतील. आता बाउलला गुडघा टेकला होता. लो फुल टॉस बॉल ऑन साईडला जमिनीलगतचा फटका आता तुम्हाला विजयाकडे घेऊन जाणार नाहीये. फक्त सिंगल या ठिकाणी मिळालेले आहे. आता 7 बॉल आणि विजयासाठी 36 धावांचं समीकरण म्हणजेच काय 6 षटकार मारावे लागतील फलंदाजांना 7 बॉलमध्ये. 7 चेंडू आणि 36 धावा. आयुष्यात सर्व काही हरला तरी चालेल परंतु हिंमत कधी हरायची नाहीये. शेवटच्या क्षणामध्ये लढायचं आहे. सुनील ठोंबरे अनुभवी खेळाडू खोलात टाकलाय बॉल. वन्स अगेन डॉट. एकदा बॉलिंग आवडली असेल तर आमोसाठी जोरदार टाळ्या होऊ द्या. त्याने 2 स्पेल टाकले. 2 स्पेलमध्ये धावा खर्च केल्या. फक्त आणि फक्त 8 खेळाडू बाद केले. 1 विकेट त्याला मिळालेला आहे. इकॉनॉमिकल फिगर
एकही विकेटाच्या खात्यामध्ये नाही, पण इकॉनॉमिकल फिगर षटक त्यांनी टाकलेले आहेत. योग्य माहिती आम्हाला मिळालेल्या स्कोरर यांच्या माध्यमातून. अंतिम 6 चेंडू आणि विजयास्तरी आता 36चं समीकरण. खरं तर 6 चेंडूमध्ये 6 षटकार. सागरजी ओसवाल यांना तुम्ही पाहताय मुख्य स्क्रीनवरती, मुख्य मंचावरती ते उपस्थित आहेत. या स्पर्धेच्या निमित्ताने त्यांनी आकर्षक ट्रॉफीज आम्हाला पुरस्कृत केल्यात. त्याचबरोबरीने भली मोठी पारितोषिकं त्यांनी लावलीत बॅनर हिटसाठी. कामधेनू ज्वेलर्सचे मालक आहेत, दागिने घडवतात, परंतु त्यांनी ट्रॉफ्या मस्त घडवून आणल्यात. त्यांचे मनापासून आभार. सूरज हातमोडे यांना विनंती की आपण कृपा करून मंचाशी संपर्क साधावा. 6 बॉलमध्ये 36 धावा पाहिजेत, म्हणजे 6 बॉलमध्ये 6 षटकार आणि 6 षटकार मारले तर धनंजय राणे साहेबांचं देखील पारितोषिक आहे. मॅचही जिंकेल आतोली संघ. 6 बॉल 6 षटकार मारले तर एसीचं देखील पारितोषिक ते घेऊन जातील. आणि मानसजी ठोंबरे आणि त्याचबरोबरीने मयूरजी ठोंबरे यांच्या वतीने 6 बॉल 6 षटकारासाठी खास करून आतोली संघाला 50,000 रुपयांचं पारितोषिक. परंतु इथे पहिला चेंडूवरती फक्त आले सिंगल. पहिलाच बॉल वाईड यॉर्कर आणि तिथे सिंगलच मिळालेला आहे. आता एका दुसरा चमत्कार गोलंदाजाने केला तरच कमबॅक करता येईल या ठिकाणी हातनोलीला. 5 चेंडूमध्ये 35. सागर शेठ ओसवाल यांना आपण सध्या ऑनस्क्रीन पाहता. युवा उद्योजक, दमदार युवा नेतृत्व आणि या स्पर्धेमध्ये क्रिस्टल ट्रॉफीज मिळालेल्या आहेत त्यांच्या माध्यमातून. बॅकफुटला गेले, सुनीलने बॉलला उडवला, लेट पण थेट मिड विकेटच्या बाहेर. हा पंप जॅक सीमा पार षटकार. या दरम्यान रायगड जिल्ह्यामधील एक सुप्रसिद्ध पॅकर, कॉकटेल बैलाचे मालक, सालवडगाव कर्जतचे आदरणीय गणेशजी कदम साहेब, त्याचबरोबरने रमेश शिंदे साहेब, मंगेशजी गायकवाड या मान्यवरांचं आगमन. त्यांना विनंती असेल या मंचावरती आपलं सहर्ष स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. वाईट बॉल 50वा 50 कंप्लीट. अजूनही 4 चेंडूमध्ये 28चं समीकरण या मॅचमध्ये आहे. अंतिम षटक. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर. याही वेळेला बॉल उंच चाललाय, हवा के साथ साथ और घटा के संग संग. आणि आयवा कॅच, क्या बात आहे, स्क्वेअर लेगला पकडलाय प्रेक्षकाने. दुसरा सलगचा षटकार, तिसरा येईल का? इथे फटका फसला आहे, पूर्णपणे आता अडचणीमध्ये आहे. हातनोली संघ बॅकफुटला आला. या मॅच मध्ये फक्त आणि फक्त आता औपचारिकता शिल्लक राहिली. अमोल पाटीलचे 2 निर्णायक षटक, तिथून मात्र मोमेंटम मिळाला. त्या ठिकाणी अथर्व एंटरप्राइजेस CHB धारणी टीमला नवीन बॅटर स्वतः नरेश ठोंबरे मैदानाकडे दाखल होत आहेत. बघा कटआउट्स देखील आहेत अगदी मागच्या बाजूला, फलंदाजी करणाऱ्या एंडच्या बाजूला. मयूरजी ठोंबरे यांना आपण पाहता स्क्रीनवरती. टॅशिंग डायनामिक, दमदार युवा नेतृत्व आणि संपूर्ण आमचे आयोजक लगभग आहे सध्या शेवटच्या रात्रीमध्ये व्यासपीठावरती. मोठ्या संख्येने मान्यवरांची उपस्थिती. प्रत्येक पाहुण्यांचा पाहुणचार, गेस्ट इज गॉड असं म्हणतात. आलेला पाहुणा हा देवा समान, त्यांचा विशेष सन्मान या ठिकाणी केला जातो. आणि अतिशय सूक्ष्म लक्ष आहे मयूर आणि मानसभाई यांचं या स्पर्धेमध्ये प्रत्येक गोष्टीवरती. लेन बॉल टाकला, वन्स अगेन डॉट. एकतर्फी लढत पाहायला मिळाली. चला आता दुसऱ्या फेरीतील पहिला आपण लढतीकडे जाणार आहोत. यानंतर हा सामना संपला की लगेच मैदानात आबा घ्या. आणि आयबा कॅचची पारितोषिकं या ठिकाणी वितरित करण्यात येतात. गणेशजी कदम यांनी पुरस्कृत केलेलं कूलर, जगदीशदादा आत्मडे यांनी पुरस्कृत केलेलं कूलर, त्याचबरोबरीनं सचिन शेठ साखरे यांनी पुरस्कृत केलेलं टी शर्ट आणि त्याचबरोबरीनं कॅश प्राईज आता 5,000 रुपये चालू आहेत. कारण मगाशी मान्यवर होते, त्यांची पारितोषिकं होती. आणि मी आदरणीय भूषण शेठ पारंगे साहेबांना विनंती करतो. खरं तर त्यांच्या पत्नी जिल्हा परिषदेच्या सदस्य आहेत, शिक्षण समितीच्या सभापती देखील आहेत आणि प्रभारी सरपंच वासंबे ग्रामपंचायत म्हणून काम पाहिलं ते आदरणीय भूषण शेठ पारंगे साहेबांच्या शुभ हस्ते कूलर, टी शर्ट आणि त्याचबरोबरीनं कॅश प्राईज देऊन या खेळाडूचा सन्मान करण्यात येतोय. दुसरी आयबा कॅश देखील झालेली आहे. त्याला देखील विनंती आहे की आपलं पारितोषिक घेण्यासाठी त्याने यावं. या मॅचचा सामनावीर ज्याने 8 बॉलमध्ये केल्या 31 धावा, विवेक ठोंबरे ठरला या सामन्याचा सामनावीर. वेल प्लेड विवेक. षटकारांचा वर्षाव करत हा खेळाडू ठरला सामनावीर. हडलक टीम
हातनोली संघ आपण स्पर्धेमध्ये सहभाग झाला त्याबद्दल आपलं देखील मनापासून आभार. तुम्हाला पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा. सामनाबीर विवेक. दोन्ही इनिंगमध्ये षटकार किती झालेत? षटकार